आता जरा राजकीय दौऱ्यांसंदर्भात पाहूयात तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि AISSMS च्या मैदानामध्ये सायंकाळी 5 वाजता छात्रों की गूंज या अभियानाचा कार्यक्रम आहे। तर राहुल गांधी विद्यार्थिनींशी यावेळी संवाद साधणार आहे, थेटपणे त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय वाटतंय हे सगळं जाणून घेणार आहे। शिक्षण क्षेत्रातील अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पेपरफुटीवरती चर्चा यामध्ये होऊ शकते। बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुधारणांचे मुद्दे सुद्धा केंद्रस्थानी आहेत। छात्रों की गूंज या देशव्यापी अभियानाचा पुण्यात हा पुढचा टप्पा आहे। कोटा, देहरादून आणि प्रयागराज नंतर आता पुण्यामध्ये अभियानाचं आयोजन केलं। देशातल्या विविध राज्यामध्ये जिथं जिथं भाजपचं सरकार आहे, राजस्थान, उत्तराखंड, यूपी आणि आता महाराष्ट्र या भागामध्ये ज्या ज्या वेळेस राहुलजींनी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचा तिथल्या भाजपच्या सरकारने विरोध केलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये करणारा हा स्वाभाविकच आहे। आता तिथं जमावबंदी कायदा लावलेला आहे, म्हणजे कुणाला एकत्रित देताना येणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचं कारवाई। कारण की आपला देश आता हुकुमशाहीच्या वाटचालीवर आहे।